एक महत्त्वाची बातमी, सलमान खानच्या हत्येसाठी बिश्नोई गँगची 25 लाखांची सुपारी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पोलीस चार्जशीटमध्ये सुपारीबाबत माहिती असल्याची जी बाब आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। तुर्की बनावटीच्या अत्याधुनिक हत्याराद्वारे हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येते। तर सलमान खानच्या घरी जो गोळीबार झालेला होता त्याच्यानंतर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट येते। सलमान खानच्या हत्येसाठी बिश्नोई गँगनं 25 लाखांची सुपारी घेतली होती। पोलीस चार्जशीटमध्ये सुपारीबाबतची माहिती सूत्रांनी दिलेली। तुर्की बनावटीच्या अत्याधुनिक हत्याराद्वारे हत्येचा कट रचल्याची माहिती आता समोर येते। तेव्हा ही एक महत्त्वपूर्ण अपडेट। अजूनही सलमान खानच्या घराबाहेर जे गोळीबाराचं प्रकरण झालेलं होतं याबाबतचे जे विविध कंगोरे आहेत ते हळूहळू उलगडत आहेत। अधिकचे अपडेट जाणून घ्या, सूरज ओझा आपल्या सोबत आहे। सूरज, काय नेमकी माहिती यातून समोर येते? नक्की दीपक, हा जो तपास होता हा खूपच गंभीर प्रकरणाचा तपास होता, ज्याच्यात बॉलिवूड अभिनेते सलमान खान यांना मारण्याचा कट रचण्यात आला होता। त्याचबरोबर देखील हे जे आरोपी आहे लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड आणि त्यांचे इतर साथी अनमोल बिश्नोई ह्यांनी मिळून एक कट रचला होता की सलमान खान कितीही बुलेटप्रूफ गाडीमध्ये फिरेल तरीही देखील त्याला मारल्या जाईल अशा कट रचण्यात आला होता। यात 60 ते 70 मुलांचा वापर करण्यात ही दावा करण्यात आला होता आणि महत्त्वाचं म्हणजे 18 वर्षाखाली मुलांचा वापर करून सलमान खानवर फायरिंग करण्याची तयारी होती। या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी चार्जशीट टाकलेला आहे। त्या चार्जशीटमध्ये असाही उल्लेख करण्यात आला आहे की हा जो कट आहे रचण्यासाठी 25 लाख चा बजेट ठेवण्यात आला होता आणि तेवढी रकमांची सुपारी देण्यात आली होती। यात पाकिस्तानचाही अँगल समोर आला होता। तर हा जो तपास आहे यात पोलिसांना खूप महत्त्वाचे धागेदोरे मिळालेले असल्याचा दावा केला जात आहे। जी सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।